आपला कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट होत असेल तरी त्याला नेट प्रोव्हाइड करण्याचं काम हे R&J केबल नेटनं केलंय। तर त्या R&J केबल नेटचे प्रोप्रायटर परेश नरेश पाटील यांच्याकडून दोन्ही वादकांसाठी 100 रुपयाची धनराशी आणि अगदी माझ्यासारख्या छोट्या निवेदकाला सुद्धा रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय। तदनंतर या गायिकेसाठी समोर अगदी बसलेले आहेत कुंदा अरुण मडवी, आई एकविरा महिला नाच मंडळाच्या मूळ गायिका मुख्य गायिका यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी। तदनंतर आता आलेली धनराशी आहे स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी आमचे परम मित्र लालचंद गणपत भुईर, स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी जगदीश मोहन भुईर। ही नववधू आहे श्री पंढरीनाथ भगवान। माऊली ज्ञानेश्वर महाराज। खरं तर यावेळेस बुवांना दिलेला पुष्पगंधी शुभेच्छांचा वर्षाव आपल्या तुमच्या टाळ्यांच्या वर्षावात ऐकायला मिळाला तर फार बरं वाटेल। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। सौ सीमा पराट बडेकर गोड गल्यातून गाणारी छानशी भजनरूपी सेवा श्रोत्यांच्या चरणांवरती समर्पित करतायत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान। हर 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 हर
अतिशय खूप छान. खरं तर लेख सासुरीशी जाई मागे वलून पाही, मनाची आर्तता खरं तर आईच्या या सुंदरशा गीतातून. आणि या गीतासाठी आपल्या गावातील एक उत्तम गायिका सौ गुंदाताई अरुण मडवी यांच्याकडून या आवाजासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर आमच्या ओमकार प्रासादिक भजन मंडळ चामटोली बदलापूर यांच्याकडून साऊंड सिस्टीमसाठी खरं तर रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आलेली आहे. आमच्या मंडळाकडून त्यांना ही बक्षीस इथं दिली जातोय. खरं तर स्वर्गीय गणेश मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे माजी अध्यक्ष, गावातील माजी सरपंच सन्माननीय गोमाजी नामदेव जोशी यांच्या स्मरणार्थ एक उत्तम आर्टिस्ट कलाकार सुभाष गोमाजी जोशी यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. खरं तर सन्माननीय नारायण गजानन पाटील माजी सरपंच यांचे नातू हंसिक जयेश पाटील आणि रिदान अक्षय पाटील यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. त्याचबरोबर कनिषा सई विभा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 51 रुपयाची धनराशी आहे. त्याचबरोबर सौ तुलना मोहन शिंदे यांच्याकडून 200 रुपये आनंद नगर वरून, आनंद नगर पेण. सौ वंशिका हर्षद भोईर खरं तर नववधू हिच्याकडून रोख रक्कम या अभंगासाठी, आईची आठवण ही मंगलाष्टका गायली त्याच्यासाठी 200 रुपये. आणि सौ कुंदा भरत कासकर हिच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. सौ दीपा प्रशांत जोशी उरणकोट यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. या सर्व दानशूर दात्यांचं राजेश दत्तात्रय पंडित यांच्याकडून या मंगलाष्टकांसाठी सुद्धा रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. तदनंतर उत्तम पखवाज वादक योगेशजी भोईर वाय भोईर यांच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आणि तबल्याची साथ. आता तबला ऐकावा नाट्यगीतात, एखाद्या छानशा भावगीतात, इथं निश्चितच तबल्याची सुंदर म्हणजे कॉम्बिनेशन दोघांचं खूप छान. नाव आहे तबल्याची साथ देणारा आदित्य पवार यांच्याकडून, ज्यांच्यासाठी नारायण कानू भोईर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. आमच्या गावातील पखवाज वादक आहेत आणि अगदी पखवाज वादकासाठी सुद्धा रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. RNJ वायफाय केबल नेट यांच्याकडून दोन्ही वादकांसाठी 100 आणि माझ्यासाठी 100 रुपये. धन्यवाद. परेजी पाटील. संगीत भजनाची डबल बारी आणि पहिल्याच बारीत अगदी बदला घेण्याची बदलापूरला
चामटोलीमधील ओंकार प्रासादिक भजन मंडळाची सौ सीमा पराड बडेगर हिच्या आवाजातून ही छानशी सेवा ऐकतोय. त्याचबरोबर हर आ तुझ्यासाठी 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 आले वरात गाणं रे तुझ्यासाठी आले वरात कृष्ण रे तुझ्यासाठी आले वरात मुळीच नव्हतं रे गाणं गाणं मला मुळीच नव्हतं रे कृष्णा गाणं मला तुझ्यासाठी आले वरात गाणं रे तुझ्यासाठी आले वरात गाणं
गवलन कुंजवनातील होती. लॉर्ड ऑफ लव, लॉर्ड ऑफ ह्युमॅनिटी, प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या साक्षात कृष्णाची गवलन ती ऐकावी अशा सुमधुर आवाजातून बदलापूर चामटोली मधील सीमा पराड बेडेकर यांच्या आवाजातील एक सुंदरशी गवलन ऐकली. सध्या ही गवलन फार चर्चेत आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि म्हणूनच ही गवलन आपल्याला या डबल बारीत ऐकायला मिळाली. या गवलनीसाठी आपल्या गावातील धवलारीन सध्या अगदी नाव चर्चेत असणार कुंदाताई अरुण मडवी यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर अगदी माझा नातू कुमार सुहास समीर गोवारी, सदानंद गोवारी यांच्याकडून खरं तर सुहास समीर गोवारी माझे नातू यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. दिशा रोशन केनी चिंचपाडा व मीत भूषण पाटील मोठी जुई या दोघांचे लाडके आजोबा नरेश महादेव भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. या सर्व देणगीदारांचं दानशूर दात्यांचं मनस्वी आभार. आणि तदनंतर मोठी जुई गावातील ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता कमिटीचे माजी अध्यक्ष आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे माजी मॅनेजर हरी बुधाजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आहे. येस, खर तर धुर्वांश समीर गोवारी त्यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये. महादेव जणू भोईर यांच्याकडून गायिकेसाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. स्वर्गीय बारकुबाई गंगाराम भोईर आमच्या मातोश्री यजमानांच्या त्यांच्या स्मरणार्थ त्यांची लाडकी नात दृष्टी दर्शन भोईर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. या सर्व दानशूरदात्यांचं मनस्वी आभार. येस, खर तर पखवाज वादकासाठी ते 200 रुपये आमच्या गावातील हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे माजी मॅनेजर पार गल्लीचे हरी बुधाजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाची धनराशी. धन्यवाद. निघाल्या मथुरेला गवळणे, निघाल्या मथुरेला गवळणे, निघाल्या मथुरेला गवळणे. माठात भरोणी दही दुधलोणी मारा तेरा जणी, माठात भरोणी दही दुधलोणी मारा तेरा जणी. निघाल्या मथुरेला गवळणे, निघाल्या मथुरेला
मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी पाण्यात भरवली दही दूध लोणी खाला तेरा जणी पाण्यात भरवली दही दूध लोणी खाला तेरा जणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी मथुरेला गवळणी पाच सहा नाही 12-13 गवलनी मथुरेला माठात गोरस. खर तर दही दूध लोणी घेऊन निघाल्या. हे गवलन ऐकलेत, परंतु अगदी कला जोपासली जावी आणि त्या कलेचा आनंद इतक्या लोकांसमोर घ्यावा. खर तर या पखवाजाला बघितल्यानंतर, पखवाज वादकाला बघितल्यानंतर मनामध्ये आनंद अगदी निश्चितच झाला असेल तर पखवाज वादकासाठी या गवलनीला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. किंबहुना तुमचं पॅशन प्रोफेशन मध्ये कन्वर्ट केलं ना, छंद आहे त्यांना, व्यवसाय करत नाहीत त्या पखवाजाचा, पखवाजा छंद म्हणून जोपासतायत. किती मिळतील त्यापेक्षा मी किती देऊ शकेल पखवाज वादकातून, वादनातून, त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद तर खरं तर या पखवाज वादकासाठी द्यायचे आहे. जाऊया, गवळण झाली, गण झालं, आता अगदी परत एकदा तदनंतर या घरची लेक आहे माहेरकरीण सौ मेनका नितेश पाटील. येस, खर तर NG पाटील यांची सून आणि त्याचबरोबर या घरची लेक मेनका नितेश पाटील हिच्याकडून रोख रक्कम या गवळणीसाठी नकद रोख 100 रुपयाची धनराशी आहे. धन्यवाद. हॅलो मूठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मूठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्याने सिंहाला बिफाडला. करीतो वंदन करीतो वंदन करीतो वंदन मी कुल दैवताला. वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवताला.
आई संतान केला नवस म्हणून वाग्याने पती पत्नीला जाहली जाण कन्या ही झाली त्याची रूपवान कलावती म्हणून म्हणते ते नव ठेविले त्याने आवडीने योगियाची प्रथा जाईना कधी प्रथा जाईना कधी प्रथा ऐक सत्यनारायणाची कथा श्री ऐक सत्यनारायणाची कथा श्री ऐक सत्यनारायणाची कथा हिंदवी स्वराज स्थापन केलं लढले बावळे राजात सोन केलं लढले बावळे राजात सोन केलं लढले बावळे राजात सोन केलं राणी मैदानी झुंजला कधी मागना सरला राणी मैदानी झुंजला कधी मागना सरला घोड्याला दर्भा मोर चारी मुंड्यातीत केला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी राजाला करितो वंदन मी कुलदैवताला वीर शिवा संभाजी राजाला करितो वंदन मी कुलदैवताला वीर शिवा संभाजी राजाला शुभा शोभतो सिंहासनात वाकुन मुद्रा त्याला केला त्रिलोकात वाकुन मुद्रा त्याला केला त्रिलोकात वाकुन मुद्रा त्याला केला त्रिलोकात असा राजा होणे नाही शूरवीर होणे नाही असा राजा होणे नाही शूरवीर होणे नाही दिवा शिवाच्या जोडी सारखी जोडी शोधून गावणार नाही करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी राजाला करितो वंदन मी कुलदैवताला वीर शिवा संभाजी राजाला करितो वंदन मी कुलदैवताला वीर शिवा संभाजी राजाला मराठा मराठाची पोलादी जात जणू काही समसमते तलवारीची बात जणू काय जमजमते तलवारीची पात जणू काय जमजमते तलवारीची पात मराठा मराठाची शान त्याचा राखू आम्ही मान मराठा मराठाची शान त्याचा राखू आम्ही मान शिवाचा अभिमान राखू प्रतीच्या वाहण्यातून करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला गुडभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला गुडभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला अफजल खान काय जाणे सिंहाला बिघडला करितो वंदन मी कुलदैवताला वीर शिवा संभाजी राजाला 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 अखंड महाराष्ट्राची कुलदैवता मणिमल्लासुराचा वध ज्यानं केला त्या कडे पठारावरच्या जेजुरीची आठवण शिवबानच करून द्यावी असा हा छानसा आवाज सीमा बडेकर पराड आणि यांच्या आवाजासाठी माजी सरपंच जोशी 8 चे सन्माननीय गोमाजी नामदेव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र
श्री सुभाष गोमाजी जोशी यांच्याकडून बुवांसाठी गायिकेसाठी खरं तर सीमाताईंसाठी रोख रक्कम 200 रुपये, पखवाजाची साथ देणारे खरं तर ज्यांचा पखवाज साक्षात विठ्ठल विठ्ठल बोलतोय अशा पखवाज वादकासाठी रोख रक्कम 200 रुपये आणि तबल्याची साथ देणाऱ्या आदित्य पवार याच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. तदनंतर संजय गंगाराम भुईर यांचे अगदी लाडके जावई, आता सर्वांचे जावई लाडकेच असतात, रोशन कमलाकर पाटील पांजे आणि विश्वजित भालचंद्र पाटील पांजे या दोन्ही जावयांकडून या भजन रूपी सेवेला बुवांना रोख रक्कम 200 रुपये. स्वर्गीय शारदा मधुकर गोवारी यांच्या स्मरणार्थ कामोटे स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी शारदा मधुकर गोवारी यांच्या स्मरणार्थ श्रीमान दिनेश मधुकर गोवारी कामोठे यांच्याकडून या संपूर्ण भजन मंडळासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. MJ साऊंड आणि AP साऊंड, अमित डीजे आणि मनोज डीजे या दोन्ही ऑडिओ टेक कडून आमच्या गावातील खरं तर आवाजाचा बाज आहे आणि बाजातील आवाज आहे. साऊंड ऑपरेटर कडून बुवांसाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. आसा कसा देवरा झाला पहा कशी नवला
अशी हरली त्याची मती एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बार धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बार धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बारू धनगरीन
मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी
आपल्या गावातील मोठीजुई काँग्रेस साहेब पार्टीचे अध्यक्ष रमेश परशुराम पाटील यांच्याकडून बुवांसाठी रोख रक्कम 100 रुपये आणि पखवाज वादक योगेश भोईर आपल्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी येतोय. तदनंतर बुवांसाठी माझ्या गावातील ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता कमिटीचे माजी अध्यक्ष, ग्रामसुधारणा मंडळ मोठीजुईचे माजी अध्यक्ष आणि नेव्हल आर्मामेंट NADचे रिटायर एम्प्लॉई आदरणीय रमेश दामोदर पाटील यांच्याकडून बुवांसाठी 251 रुपयाची धनराशी आणि मला निवेदनासाठी रोख रक्कम 251 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्याचबरोबर इथे पखवाज वादकासाठी श्याम कृष्णा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. आमच्या गावातील धवलारीन तथा एकविरा महिला नाच मंडळाच्या मुख्य गायिका कुंदाताई अरुण मडवी यांच्याकडून या आवाजासाठी जी अगदी छान टिमकीसारखी वाजवली या गोंधळाला, त्या पखवाज वादकासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर आपल्या गावातील त्याचबरोबर राघव पाटील पांजे यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आली. महादेव जणू भोईर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. मेनका नितेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये. वंशिका हर्षद भोईर 200 रुपये आणि त्याचबरोबर ओम कल्पेश चिमणे जुई कामोठे यांच्याकडून 200 रुपये. येस, वंशिका हर्षद भोईर यांच्याकडून माझ्यासाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. या सर्व दानशूर दात्यां तदनंतर जयेंद्र शिवराम पाटील यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर आत्ताच आलेली धनराशी आपल्या गावातील ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष हसुराम तुकाराम भोईर यांच्याकडून या बुवांसाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आहे. या सर्व दानशूर दात्यांचं मनस्वी आभार. त्याचबरोबर गंगाराम काशीराम भोईर स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी बाबा, तदनंतर आई स्वर्गीय बारकुबाई गंगाराम भोईर यांच्या स्मरणार्थ ओम कल्पेश चिमणे आणि दिया संकेत भोईर द्वित संकेत भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आहे.